अभिनेता आमिर खान यांचा दंगल हा चित्रपट चांगलाच गाजतोय आणि त्याला प्रेक्षक सुद्धा चांगला प्रतिसाद देताना दिसतायत। यामध्ये प्रामुख्याने पैलवान सुद्धा हा चित्रपट बघतायत आणि त्याला चांगली दाद देतायत। मी कोल्हापुरातल्या जयवंत पाटील यांच्या बजरंग आखाड्यामध्ये आहे आणि माझ्या पाठीमागे हे जे पैलवान तुम्ही बघता खरं तर 6 वर्षापासून 21 वर्षापर्यंतचे हे पैलवान आहेत। या सर्वांनी दंगल हा चित्रपट बघितलेला आहे। याचबरोबर सलमान खानचा सुलतान त्यांनी चित्रपट पाहिला आहे। नेमकं त्यांनी दंगल या चित्रपटातून काय घेतलं, त्यांना काय आवडलं, या संदर्भात आपण या पैलवानांशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांचं म्हणणं काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तू दंगल चित्रपट पाहिलेला आहेस? पाहिलेला आहे। काय दंगलमध्ये तू पाहिलंस आणि तुला काय घेण्यासारखं वाटलं? दंगलमध्ये म्हणजे ही स्टोरी जी आहे, ही चित्रपट जो आधारलेला आहे तो महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या ज्या 2 मुले आहेत, सीता फोगट आणि बबिता फोगट, यांच्या खरी म्हणजे त्यांनी कसं स्ट्रगलिंग केलं, वडिलांनी त्यांच्यावर कसा विश्वास टाकला आणि वडिलांचा त्याग जो किती आहे आपल्या मुलांसाठी तो यामध्ये दाखवलेला आहे। आणि मुलींनी सुद्धा आपल्या वडिलांचा विश्वास कसा सार्थक ठरवला हा याच्यामध्ये दाखवलेला आहे। की महावीर फोगट आहेत, यांचं स्वप्न होतं की स्वतःसाठी मेडल नाही मला मिळवायचं, हे मेडल जे आहे ते देशासाठी मिळवता आलं पाहिजे, पण त्यांच्या आर्थिक कारणामुळे त्यांना ते करता आलं, शक्य झालं नाही। पण त्यांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांना ते मेडल या देशासाठी आणावं म्हणून त्यांचं चालू होतं। पण दुर्दैवाने त्यांना म्हणजे तसं म्हणता येणार नाही, पण त्यांना मुलाच्या ऐवजी 3 मुली झाल्या। पण त्यांच्या मनात आलं की मुलगाच का आणू शकतो, माझ्या मुलीही काही कमी आहेत का? काही लहान पैलवान आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तू दंगल पाहिलास का? हो, काय आवडलं तुला? मला दंगलमध्ये त्या पोळी खेळत्याला कुस्तीचा डाव आवडला। आणि काय आवडलं? तेवढंच गाणी वगैरे काय? गाणी मला तू बघितलं दंगल? हो, काय आवडलं तुला? बघितले की ते मुली जे म्हणजे ते खेळतात आणि ते त्यांचे वडील ते हे म्हणजे त्यांचं ते स्ट्रगल खूप करतात आणि असेच पिक्चर पुढे खूप निघाले पाहिजेत। दंगल तुम्ही पाहिला असेल, दंगल बरोबर आणखी एक कुस्तीवर चित्रपट आला होता, तो म्हणजे सुलतान संदर्भात तू काय सांगशील? तू बघितला सुलतान? सुलतान पाहिलंय की मी? सुलतान ऍक्च्युअली कसं आहे, सुलतानमध्ये पण कुस्ती आहे आणि दंगलमध्ये पण कुस्ती आहे, पण त्यात जमीन आसमानचा फरक आहे सुलतान मूवीमध्ये आणि दंगलमध्ये। दंगलमध्ये कसं आहे, नुसती कुस्ती, फक्त कुस्तीसाठी, म्हणजे कुस्तीवेडा वडील आणि कुस्तीवेड्या मुली हे याच्यामध्ये दर्शवलेलं आहे, दाखवलेलं आहे। आणि सुलतानमध्ये काय फक्त एक लव्ह स्टोरी आहे, कुस्ती हा त्याचा एक भाग झाला, पण सुलतानमध्ये असं घेण्यासारखं असं काही नाही। दंगलमध्ये ओल्ड मॅन म्हणजे माणसं, जुन्या माणसांचे डाव आपण कसं आजकाल एवढे हे करत नाही, किंमत देत नाही त्यांना। नवीन टेक्निकल इंटरनॅशनल कोचचा आपण जास्त मनाव घेतो, किंमत देत नाही जास्त ओल्ड माणसांनी की असं सांगतात ह्यो डाव आहे त्यो डाव आहे, एवढं काय हे करत नाही। ते त्यात मेन दाखवलेलं आहे की जुन्या माणसात सुद्धा डाव हे असतो। दंगल आणि सुलतान ची तुलना खरं तर हे पैलवान करताना आपल्याला दिसत आहे। एकूणच खेळामध्ये आता जो ऐरणीचा विषय आहे तो म्हणजे खेळातलं राजकारण, जे दंगलमध्ये सुद्धा दाखवले आणि अनेक खेळांमध्ये सुद्धा आपल्याला सध्या पाहायला मिळतं आणि भोगायला मिळतं। आपण या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। खेळात राजकारण ही बाब खरी आहे, कारण आपण मध्ये बघितलं नरसिंग यादव आणि सुशील कुमार यांचा जो वाद झाला, म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण दाखवलं होतं, पण खेळात थोडं राजकारण आहे, पण ही राजकारण ही एक खेळायला लागलेली कीड आहे, ही जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आपण कुठलाही खेळाडू सरस कामगिरी करू शकणार नाही। आणि जर आपल्याला बघायचं हे राजकारण ज्यावेळी थांबेल त्यावेळी आपला भारत देशाचा ऑलिम्पिक असू दे किंवा कुठलेही खेळ असू दे, त्यावेळी आपल्या भारत देशाचा नंबर हा 1 नंबरला असेल, हे मात्र मी खंबीरपणे सांगू शकतो। तू काय सांगशील खेळातल्या राजकारणासंदर्भात? खेळा राजकारणामध्ये पूर्णपणे हे आहे की या मुलाची निवड करावी, त्या मुलाची निवड करावी, या अकॅडमीमध्ये त्याला हे करावं, याला जास्त शिकवावं, एकदा याला सांगायचं नाही। एक मुलं त्याला वेगळी सांगतात की हे डाव करू नकोस, असं करू नकोस, हे खाऊ नकोस, ते खाऊ नकोस, खूप राजकारण येतात। त्या मुलाला पाडायचं, ते खेळामध्ये कुठल्या तर कुस्ती मैदानात गेलो काय तर त्याचं हे करून ठेवायचं, गुडघा म्हणजे त्याला इंजुरी येत्या, त्यांना तो खेळू शकत नाही, असं आजकाल खूप चाललेलं आहे। दंगल बघत असताना त्या कोचचा तुला राग येत होता? कोचचा येत होता राग, पण त्याप्रमाणे चांगला पण होता, पण शेवटी त्याचं त्याला खूप हे केलेलं आहे, म्हणजे एकदम मुलगीला त्या बापाला शेवटी कोंडून घालतात की याला हे त्याच्यामुळे हे करतोय, नंतर मुलगी आपल्याला सांगते की बाबा माझं सगळं क्रेडिट गेलेलं आहे, त्यामुळं ऑफकोर्स त्याला राग येतोच। लहान बाल पैलवान आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूयात। तू जेव्हा कुस्तीच्या आखाड्यामध्ये आलास पहिल्यांदा, त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय चाललं होतं? तुला आवडलं का? मला आवडलं, पण मला पुढे पण जायचं होतं कुस्ती खेळत आणि आजोबांचं स्वप्न होतं मी मोठासा पैलवान व्हावं,
म्हणून तू आलास. पहिल्या दिवशी जेव्हा आलास त्यावेळी बघून भीती वाटत होती का तुला या पैलवानांना? नाही भीती नाही वाटली तुला? नाही. तू पहिल्यांदा आलास त्यावेळी तुझ्या मनात काय चालू होतं? मी पहिल्यांदा जेव्हा तालमीत आलो तेव्हा मला खूप भीती वाटली, कारण का सर्व काही मला नवीन होते. लहानपणापासून मातीत खेळायची आवड होती, त्यामुळेच मी पण तालमीत आलो. वडिलांनी घातलेलं मला, आणि कुस्तीची आवडच होती. व्यायाम ते बघून मला पण मोटिवेशन हे वाटलं, आपण बी करावं, आपण पण डाव शिकावं, कुस्ती खेळावी. आमचे आजा पैलवान होते त्याच्यामुळे मी कुस्तीत आलो. पण आता तू आलायस तालमीमध्ये, पण आता तुझी बॉडी बघता तुला खूपच आता काम करावं लागणार आहे, बरोबर आहे की नाही? तर तू आता प्रॅक्टिस करणार? प्रॅक्टिस करणार, खूप करणार. पहिल्या दिवशी मला भीती वाटलेली, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी खेळलो तेव्हा पूर्ण भीती साईड झाली होती. मला पहिल्या दिवशी आलतो त्यावेळी मला काही भीती नव्हती, आणि पहिल्या दिवशी पोरं खेळ होती त्या दिवशी, मग तेव्हापासून भीती माझी गेली. तुझा पहिला दिवस कसा होता? मला पहिला दिवस खूप बलवान, एकदम पैलवान, छाती दंड तीन असं वाटायचं. पण पिक्चरमध्ये सुद्धा असं दाखवले की पहिली पायरी म्हणजे भीती आपली दूर करायची आहे, त्यामुळे भीती सुद्धा दूर केली पाहिजे आपण पहिल्या स्टार्टिंगला. महावीर फोगट यांनी जो या निमित्तानं संदेश दिलेला आहे की मुली देखील कमी नाही आहेत. हे जरी पहिलवान असले तरी आता मुली सुद्धा मातीमध्ये आणि मॅटच्या कुस्तीवर उतरत आहेत, आणि त्यांनी जो पराक्रम करून दाखवला आहे तो दंगलच्या निमित्ताने या सर्व पहिलवानांनी पाहिलेला आहे. ही जेव्हा आपण तालीम बघतो, ही तालीम ज्यांनी उभारली आहे यांच्याशी सुद्धा बातचीत करणं गरजेचं आहे, कारण ही जी तालीम आहे ही तिसऱ्या मजल्यावर, एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर तयार केली आहे. केवळ आपल्या मुलांना पैलवान व्हावं यासाठी जयवंत पाटील आणि त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांनी ही तालीम उभी केलेली आहे. तुम्हाला नेमकी आवड कशी याची लागलेली? मला पहिल्यांदा खरं म्हणलं तर आवडच नव्हती. माझ्या मिस्टरांच्यामुळे मला व्यायामची ते आवड सुरू झाली. मग आम्ही मुलग्याला हे केलं, तालीम चालू केली, आमच्या स्वतःच्या घरामध्येच तालीम चालू केली. आणि आम्ही तालीम, सुलतान असं म्हणजे व्यायामचे कुस्तीचे जे पिक्चर आहेत ना, आम्ही खरोखर आवर्जून बघतोय ते. आणि सुलतानमुळं हे जे दंगलमुळं तर आमचे म्हणजे मुलींची जास्त, आम्हाला मुलींना व्यायाममुळं प्रोत्साहन मिळालं की अजून म्हणजे आपण काहीतरी केलं पाहिजे, व्यायामची आवड जास्त निर्माण झाली. जयवंत पाटील आपल्यासोबत आहेत, ज्यांनी आपल्या घराच्या गच्चीवर ही तालीम तयार केलेली आहे. बजरंग आखाडा तुम्ही तयार केलेला आहे, काय संकल्पना होती डोक्यामध्ये, कशासाठी तयार केला तुम्ही? मी मराठी शाळेपासून कुस्ती खेळतो, वयाच्या 6 वर्षापासून. त्यावेळी एवढी परिस्थिती नव्हती, म्हणजे वडिलांची खूप इच्छा होती मुलगा माझा पैलवान व्हावा. मातीला मी 60,000 रुपये खर्च केलेत. 15 किलोचे 15 खोबरेलचे डबे, खोबरेल तेलाचे, 1000 लिंबू, 5 किलो कापूर, 10 किलो हळद, कडीलिंबाचं पाणी, असा खुराक मी या मातीत म्हणजे हे केलेला आहे, ताक मारलेला आहे. असं बराच खर्च केलेला आहे. ही माती गगनबावड्यासनं आणली आहे, वर चढवी 3 ट्रॉली. महावीर फोगटांचं तुम्ही आता चित्रपट पाहिलं असेल, दंगल, काय सांगाल त्याच्या संदर्भात? कुस्तीसाठी म्हणजे शेवटी हा दंगल पिक्चर, आता मी बरेच कुस्ती म्हणजे खेळाविषयी इतर पिक्चर बघितले, पण दंगल हा पिक्चर वेगळाच. की दंगलमुळं की मुलग्यानंच फक्त करून होत नाही, पालकांची पण 50% त्यात हे आहे, कारण त्याग केला पाहिजे. आणि दंगलपासून बरंच काही घेण्यासारखं आहे, म्हणजे प्रत्येक खेळाडू असं त्यात कुस्तीविषयीच हे केलेलं आहे, पण प्रत्येक खेळाडूला ते म्हणजे हे घेण्यासारखं आहे त्यातलं. आपण पाहिलं की कुस्तीसाठी यांनी आपलं संपूर्ण घर खरं तर कामाला लावलेलं आहे. मुलगा, पत्नी यांच्या सहकार्याने ही तालीम उभी केलेली आहे. दंगल आलेला आहे. 4 महिन्यांपूर्वी ऑलिम्पिक झालं, ऑलिम्पिकमध्ये कुस्तीला मेडल मिळालं. त्यानंतर महाराष्ट्र केसरी झाली. ही स्पर्धासुद्धा बघण्यासारखी होती. हे बहुतांश पैलवान त्या ठिकाणी गेले होते. आणि आता सुलतान आणि दंगलसारखे चित्रपट आलेले आहेत, त्यामुळे यांना कुस्ती या खेळासाठी प्रोत्साहन मिळतं आहे. पण दंगल असो वा सुलतान असो, असं जर आपण प्रश्न विचारला की यामध्ये नेमकं कोण जिंकणार, तर यामध्ये अभिनेते नाही, तर यामध्ये कुस्ती हा खेळ जिंकणार हे मात्र निश्चित आहे. कॅमेरामॅन निलेशसह मी रणजित माझगावकर, ABP माझा, कोल्हापूर.